राज्यात 2 नंबरचे लीड घेऊन निवडून येणारे खासदार ओमराजे निंबाळकर विरोधी पक्षात असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांनाही लाजवेल आणि भल्या भल्या दिग्गज नेत्यांचं सुद्धा रेकॉर्ड मोडेल असं लीड 3 लाखांपेक्षा जास्तीचे लीड लोकसभा निवडणुकांदरम्यान ओमराजे निंबाळकरांनी घेतलं. चर्चा झालीच की, कारण राज्यात 2 नंबरची मतं ओमराजे निंबाळकरांना होती. एवढं मोठं लीड भेटले. या खासदारात नेमकं अशी काय खासियत आहे जेणेकरून धाराशिवकर ओमराजे निंबाळकरांशिवाय दुसरा कुठेही शिक्का मारत नाही? उत्तर मिळालंच असेल. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सध्या हिरो बनलेत. रात्रीची वेळ जवळपास 2 वाजलेले असतील. एक कुटुंब पाण्याखाली गेलेलं होतं, त्यांना वाचवायचं होतं. NDRFचे जवानसुद्धा पाण्यामध्ये जाण्याची हिंमत करत नव्हते. त्यावेळी ओमराजे निंबाळकर पाण्यात उतरले. कमरेपर्यंत पाणी आलेलं होतं, तरीही मागून दोर ओढवत होते. त्यांच्यासोबत NDRFचे जवानसुद्धा होते. खासदार पाण्यात उतरलाय त्यावेळी जवानांना सुद्धा आणखीनच स्फूर्ती आली आणि ते सुद्धा ओमराजे निंबाळकरांसोबत पाण्यात दिसले. पण प्रश्न तयार झाला. लोक म्हणले, फोटो काढले, व्हिडिओ काढले, स्टंट केला. रात्रीच्या 2 वाजता अंधाऱ्या रात्री पाण्यामध्ये उतरून तर दाखवा आणि मग त्याला स्टंट म्हणा. ओमराजे निंबाळकरांची नेहमीच सोशल मीडियावर व्हिडिओ दिसत असतात की ते व्यायाम किती पद्धतीनं करतात, त्यांचं योगा कसं आहे. पण आपली शरीरयष्टी सुदृढ असणं किती गरजेचं आहे आणि आपण तंदुरुस्त असणं किती गरजेचं हे ओमराजे निंबाळकरांकडून पाहून कळतं. हा माणूस रस्त्यामध्ये चिखल असला तरी 2 व्हीलर घेऊन, स्वतः 2 व्हीलर चालवून रस्त्यातून, पाण्यातून, चिखलातून रस्ता काढत गावापर्यंत पोहोचला. अशा खासदाराला मानायलाच पाहिजे आणि लोकांनी सुद्धा अशाच खासदारांना निवडून दिलं पाहिजे. निवडणुका येतात, आमदार खासदार पाम्पलेट वाटवतात, तुम्हाला आमिष देतात, 4-2 रुपये हातात तिकवतात आणि झाला की आमदार आणि खासदार. काय कामाचं हे आमदार खासदार? आजपर्यंतचा इतिहास बघितला तर मराठवाड्यामध्ये गेल्या 80-90 वर्षांपासून असा पाऊस झाला नसेल, असा विक्रमी पाऊस मराठवाड्यात पडला. धोधो वाहणाऱ्या पावसानं अनेकांचं घर, अनेकांचं कुटुंब, अनेकांचं उदरनिर्वाहाचं साधन उद्ध्वस्त केलं. गाई, म्हशी, शेळ्या, कुक्कुटपालन सगळं काही पाण्याखाली गेले. उघं पीक जमीनदोस्त झाले. सगळीकडे चिखल चिखल झाले. घरांमध्ये पाणी शिरले. मुलांची वह्या, पुस्तकं, दप्तर सगळे वाहून गेलेत. मायमाऊलींनी 50-100 रुपये कुठेतरी डब्याखाली ठेवले असतील की अडचणीच्या काळात कामाला येतील, तेही गेले. हजारो लोकांचा रोजगार उडवला आणि ज्या शेतकऱ्यांवरती आज आधीच पिकांना हमीभाव नसल्या कारणाने जीव देण्याची वेळ आलेली आहे, त्या शेतकऱ्यांकडून त्याचं उदरनिर्वाहाचं साधनच काढून घेतलं. हमीभाव सोडून द्या आणि मदत किती? प्रति शेतकरी 6,000 रुपये. काय होतं या 6,000 रुपयांमध्ये? जो बडा नेता, बडा आमदार असेल त्याच्याकडे असणारी तरी एक वस्तू तरी मला 6,000च्या खालची दाखवा. 50-60 1-1 कोटींच्या तुमच्या गाड्या, काही कोटींचे तुमचे बंगले, तुमचे पोरं हायफाय स्कूलमध्ये, हायफाय शाळेत, त्यांच्या एखाद्या परीक्षेची फी सुद्धा 7,000 नसणार आहे. तुम्ही जिथे स्विमिंग पूलला हे आमदार खासदार स्विमिंगसाठी जातात तिथे तरी 7,000 रुपये फी आहे का? त्या आमदार खासदार मंत्र्यांनी मिळून शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त संसाराची किंमत 7,000 रुपये ठेवली. ही वेळ शेतकऱ्यांवर यायला लागली आणि हे शेतकऱ्यांना तुम्ही काय दिलं? एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईकांचे मदतीचे टेम्पो गेले. मिळालेल्या माहितीनुसार 60-70 बंद, उदरनिर्वाहाचं साधन बंद. गायी, गुरं, शेळ्या, म्हशी सगळं काही गेलंय पाण्यात वाहून. लोकांच्या गोठ्यानी आम्ही गाया, म्हशी मेलेल्या पाहतोयत आणि सरकार म्हणून सगळी काही आज तुमच्याकडे प्रचार प्रसार थांबवा आणि शेतकऱ्यांसाठी जमिनीवर उतरा. जय महाराष्ट्र. राज्यात 2 नंबरचे लीड घेऊन निवडून येणारे खासदार ओमराजे निंबाळकर विरोधी पक्षात असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांनाही लाजवेल आणि भल्या भल्या दिग्गज नेत्यांचं सुद्धा रेकॉर्ड मोडेल असं लीड 3 लाखांपेक्षा जास्तीचे लीड लोकसभा निवडणुकांदरम्यान ओमराजे निंबाळकरांनी घेतलं. चर्चा झालीच की, कारण राज्यात 2 नंबरची मतं ओमराजे निंबाळकरांना होती. एवढं मोठं लीड भेटले. या खासदारात नेमकं अशी काय खासियत आहे जेणेकरून धाराशिवकर ओमराजे निंबाळकरांशिवाय दुसरा कुठेही शिक्का मारत नाही? उत्तर मिळालंच असेल. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सध्या हिरो बनलेत. रात्रीची वेळ जवळपास 2 वाजलेले असतील. एक कुटुंब पाण्याखाली गेलेलं होतं, त्यांना वाचवायचं होतं. NDRFचे जवानसुद्धा पाण्यामध्ये जाण्याची हिंमत करत नव्हते. त्यावेळी ओमराजे निंबाळकर पाण्यात उतरले. कमरेपर्यंत पाणी आलेलं होतं, तरीही मागून दोर ओढवत होते. त्यांच्यासोबत NDRFचे जवानसुद्धा होते. खासदार पाण्यात उतरलाय त्यावेळी जवानांना सुद्धा आणखीनच स्फूर्ती आली आणि ते सुद्धा ओमराजे निंबाळकरांसोबत पाण्यात दिसले. पण प्रश्न तयार झाला. लोक म्हणले, फोटो काढले, व्हिडिओ काढले, स्टंट केला. रात्रीच्या 2 वाजता अंधाऱ्या रात्री पाण्यामध्ये उतरून तर दाखवा आणि मग त्याला स्टंट म्हणा. ओमराजे निंबाळकरांची नेहमीच सोशल मीडियावर व्हिडिओ दिसत असतात की ते व्यायाम किती पद्धतीनं करतात, त्यांचं योगा कसं आहे. पण आपली शरीरयष्टी सुदृढ असणं किती गरजेचं आहे आणि आपण तंदुरुस्त असणं किती गरजेचं हे ओमराजे निंबाळकरांकडून पाहून कळतं. हा माणूस
रस्त्यामध्ये चिखल असला तरी टू व्हीलर घेऊन स्वतः टू व्हीलर चालवून रस्त्यातून पाण्यातून चिखलातून रस्ता काढत गावापर्यंत पोहोचला. अशा खासदाराला मानायलाच पाहिजे आणि लोकांनी सुद्धा अशाच खासदारांना निवडून दिलं पाहिजे. निवडणुका येतात, आमदार खासदार पाम्पलेट वाटवतात, तुम्हाला आमिष देतात, 4-2 रुपये हातात तिकवतात आणि झाला की आमदार आणि खासदार. काय कामाचं हे आमदार खासदार? आजपर्यंतचा इतिहास बघितला तर मराठवाड्यामध्ये गेल्या 80-90 वर्षांपासून असा पाऊस झाला नसेल, असा विक्रमी पाऊस मराठवाड्यात पडला. धोधो वाहणाऱ्या पावसानं अनेकांचं घर, अनेकांचं कुटुंब, अनेकांचं उदरनिर्वाहाचं साधन उद्ध्वस्त केलं. गाई, म्हशी, शेळ्या, कुक्कुटपालन सगळं काही पाण्याखाली गेले. उघं पीक जमीनदोस्त झाले. सगळीकडे चिखल चिखल झाले, घरांमध्ये पाणी शिरले, मुलांची वह्या, पुस्तकं, दप्तर सगळे वाहून गेलेत. मायमाऊलींनी 50-100 रुपये कुठेतरी डब्याखाली ठेवले असतील की अडचणीच्या काळात कामाला येतील, तेही गेले. हजारो लोकांचा रोजगार उडवला आणि ज्या शेतकऱ्यांवरती आज आधीच पिकांना हमीभाव नसल्याकारणाने जीव देण्याची वेळ आलेली आहे, त्या शेतकऱ्यांकडून त्याचं उदरनिर्वाहाचं साधनच काढून घेतलं. हमीभाव सोडून द्या आणि मदत किती? प्रति शेतकरी 6,000 रुपये. काय होतं या 6,000 रुपयांमध्ये? जो बडा नेता, बडा आमदार असेल त्याच्याकडे असणारी तरी एक वस्तू तरी मला 6,000च्या खालची दाखवा.